पत्नीला न्याय मिळवून देण्यास असमर्थ झालेला दत्तात्रय जायभाये हा पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. जळकोट तालुक्यातील एकुर्का खुर्द गावात घडलेली ही घटना संपूर्ण समाजव्यवस्थेला हादरवून टाकणारी आहे. न्याय मिळवण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्याची पायरी झिजवणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर तिच्या पतीला आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शोभा दत्तात्रय जायभाये, वय 42, या महिलेने दिलेल्या जबाबानुसार त्या आपल्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करत होत्या. दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी गावातील गणेश तुळशीराम केंद्रे याने तिचा विनयभंग केला. या गंभीर घटनेनंतर त्यांनी तत्काळ जळकोट पोलीस ठाण्यात धाव घेत NCR दाखल केला. मात्र इतक्या गंभीर आरोपानंतरही संबंधित आरोपीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हीच बाब संतापजनक आहे की एका महिलेच्या सन्मानाशी संबंधित गुन्ह्याकडे पोलिसांनी इतक्या निष्काळजीपणे पाहिले. वारंवार विनंती करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. उलट तक्रार करणाऱ्या महिलेवरच वाढवणा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस शिवाजी रामदास केंद्रे यांच्या मदतीने तुळशीदास गणपती केंद्रे, गणेश तुळशीदास केंद्रे यांनी दबाव टाकण्याचे प्रकार सुरू झाले. पोलीस स्टेशनला गेलीस तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जीवे मारू, अशा उघड धमक्या संबंधित आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दिल्या गेल्या. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे NCRचे FIR मध्ये रूपांतर करण्यासाठी पोलीस माणिक संतराम कसबे यांनी 25,000 रुपयांची मागणी केली होती असा आरोप चिठ्ठीत आहे. जर हा आरोप खरा असेल तर तो केवळ भ्रष्टाचाराचा नव्हे तर न्यायव्यवस्थेचा थेट अपमान आहे. सामान्य नागरिक न्यायासाठी पोलीस ठाण्यात जातो, पण तिथेच त्याला पैशांची मागणी आणि धमक्या मिळत असतील तर मग न्याय मिळणार तरी कुठे? या सततच्या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळून शोभा जायभाये यांच्या पतीने दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहून आपली वेदना व्यक्त केली. एका निरपराध व्यक्तीचा जीव जाण्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने समोर आला आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे. जे पोलीस नागरिकांचे रक्षण करण्यासाठी असतात, त्यांच्यावरच जर गंभीर आरोप होत असतील, तर समाजाने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? या प्रकरणात संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा देणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही आणि सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे ढासळेल. शोभा जायभाये यांना न्याय मिळणे ही केवळ त्यांची वैयक्तिक लढाई नाही, तर प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी एक लढा आहे. आता प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नाहीतर न्याय हा शब्द केवळ कागदावरच उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.